राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केला आणि सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहा यांनी फोन केल्याची माहिती कळतेय। मात्र या निमित्तानं भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जवळीक वाढतीये का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत। तर आज सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसानिमित्तानं अमित शहा यांनी फोन केलेला आहे, त्यामुळे अमित शहा आणि शरद पवार पक्षाची जवळीक कुठेतरी वाढताना दिसतेय। सुप्रिया सुळे यांना वाढदिवसानिमित्तानं फोन केला, मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अशा काही महत्त्वाच्या घडामोडी घडतात। यामुळे शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न पडू लागलाय। अमित शाह साहेबांना एक चांगली सवय आहे, खासदार कुठल्याही पक्षाचा असला तर त्यांना ते वाढदिवसानिमित्त फोन करतात म्हणजे करतातच। जी चांगली सवय आहे ती चांगली सवय आहे। त्यामुळे जे आपल्या देशाचे होम मिनिस्टर आहेत, जे एका सत्तेत असणाऱ्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, ते जर सर्वच पक्षाच्या खासदारांना फोन करून जर तिथं वाढदिवसाला शुभेच्छा देत असतील आणि चर्चा मात्र ही सुप्रियाताईंची त्या ठिकाणी होत असेल तर म्हणावं लागेल, पूर्वी कुठेही काय घडलं तर चर्चा मात्र पवार साहेबांचीच होत असायची। आता असं झालंय की आता पवार साहेबांची होतीच होती, पण सुप्रियाताईंची सुद्धा व्हायला लागली असं आपल्याला म्हणावं लागेल।